हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर हजबंड ऑफिसला आणि मुलगा स्कूलला असं दोघंही एकाच वेळेला घराच्या बाहेर पडतात. आता सध्या माझ्या मुलाची शाळा बदलली आहे, तर तो आधी जातो आणि हजबंड नंतर जातात. ते दोघेही गेल्यानंतर मग मी जरा वेळ रेस्ट करते. म्हणजे माझा ब्रेकफास्ट घेते, त्या वेळेमध्ये मी चहा घेते, सोबत बातम्या बघते आणि जरा वेळ फोनसुद्धा. पण फोन घेतला की असं होतं ना, बराच वेळ निघून जातो, आपल्याला कळत सुद्धा नाही. तसंच काहीचं आज माझं सुद्धा झालंय. आणि तो वेळ निघाल्यानंतर मी परत किचनमध्ये येते आणि उरलेली कामं करायला घेते. तसं तर सकाळच्या वेळेला मी बरीचशी अशी कामं आधीच करून घेते, जसं पीठ मळणे, भाजी कापून घेणे आणि बेडरूम आवरणे, कपड्यांची घडी लावणे, अशी बरीचशी कामं मी आधीच करून घेते. आणि नंतर मी पोळ्या करून घेतल्या. पोळ्या तर मी त्याला डब्याला देते 2, आणि नंतर मग बाकी पोळ्या नंतर बनवून घेते. आज मी त्याला डब्याला भेंडीची भाजी दिली होती. शक्य तर मी त्याच्या डब्याला सुक्याच भाज्या देते. आणि सुकी भाजी म्हटली की आम्हाला एक दुसरी भाजीसुद्धा लागते, ती रश्याची. म्हणजे असं असतं आमचं. भरपूर लोकांचं असतं असं. तसंच माझ्याकडे पण आहे. पण आज मला दुसरी भाजी करायला वेळ पण नव्हता आणि मला असं माझा मूड नव्हता. तर मग मी ठरवलं की डाळीलाच फोडणी देऊया. असं छानसं हिंग वगैरे टाकून, गूळ, टोमॅटो, असं फोडणीचं वरण बनवून घ्यायचं ठरवलं मी. तर तुम्ही बघू शकता, मी असं फोडणीच्या वरणाची तयारी करून घेतली आहे. तुम्ही माझ्या किचनमधली विंडो बघू शकता. त्या विंडोच्या पलीकडे ना एक स्कूल आहे छोट्या मुलांची, सिनियर KG पर्यंतच आहे ती स्कूल. तर तिथनं आज असा खूप रडण्याचा आवाज येतोय, कारण आज शाळेचा पहिला दिवस. नर्सरीच्या मुलांना असा खूप त्रास होतो ना त्यांचा. म्हणजे शाळेचाच पहिला दिवस म्हटलं की जरा ते मुलं घाबरतात, सवय नसल्यामुळे. एकदाची सवय झाली की मग. आणि असा आवाज येत असताना मी मनातल्या मनात हसतीये आणि मला माझ्या बाळाचे ते दिवस आठवत आहेत. माझा मुलगा सुद्धा त्याच स्कूलमध्ये गेलेला, अगदी घराच्या मागे असंच. आणि मी किचनमध्ये काम करत असताना कधीतरी तो मला आवाजसुद्धा द्यायचा स्कूलमधून. भारी मज्जा वाटायची तेव्हा. आता तो मोठा झालाय आणि आता तो त्या स्कूलमध्ये नाही जात. त्याचं मला थोडं वाईटसुद्धा वाटतं, पण ठीक आहे. असं किचनची सगळी कामं आवरून घेतल्यानंतर मी छान गॅस ओटा आवरून घेते. गॅस ओटा असा छान धुवून घेते. आणि नंतर मग आमच्याकडे आमच्या आजी येतात आणि बाकी कामाची मदत करून देतात मला. आजी अगदी मी लग्न झालं तेव्हापासून माझ्याकडे आहेत. त्यांच्याशिवाय माझं काही होतच नाही. मध्यंतरी त्या नव्हत्या, पण आता आल्या आहेत, तर आधीसारखं रुटीन माझं परत सुरू झालं आहे. त्यांची मदत असल्यामुळे मला बरंच. खरं तर मला कामाची सवयच नाही आहे. पण आता करते मी आजीच्या मदतीने. आजी छान घर आवरून देतात मला. आणि आजीचं घर आवरून झाल्यानंतर मग मी माझी पूजा वगैरे आटपून घेते. आजीशी गप्पा करता करता बराच वेळ निघून जातो, कारण इथे फारसं कुणी आहे नाही बोलायला. मग आजी आल्या की असा तो वेळ असा छान जातो. आजीने घर आवरून दिलं की मी पूजा करून घेते आणि पूजेला आम्ही आमच्याच बागेतली फुलं वापरतो. अशी बऱ्यापैकी फुलं मिळून जातात मला. असं छान छोटंसं असं देवघर आहे माझं, तुम्ही बघू शकता. फार काही नाही आहे. त्यानंतर मग मी आजीशी गप्पा मारते, TV बघते आणि सध्या मी वेबसिरीज बघते आहे. थँक यू फॉर वॉचिंग माय व्लॉग.